हॅलो फ्रेंड्स, आपण आज बघतोय मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सेस. हा आपला नवीन चॅप्टर आहे. ओके, आता आपण त्यातले पॉईंट बघू. फर्स्ट पॉईंट आहे ग्रिप्थ एक्सपेरिमेंट. ओके, ग्रिप्थ एक्सपेरिमेंट त्यामध्ये त्याचे पॉईंट ओके. डीएनए ऍक्ट ॲज अ जेनेटिक मटेरियल. डीएनए आपण डीएनए आहे जेनेटिक मटेरियल ऍक्ट ॲज. ओके, ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्रान्सफॉर्मेशन प्रिन्सिपल. ओके, ऑल्सो कॉल्ड ॲज याला आपण ट्रान्सफॉर्मेशन प्रिन्सिपल असं पण म्हणू शकतो. ओके, आता ट्रान्सफॉर्मेशन प्रिन्सिपलची डेफिनेशन मी तुम्हाला ती सांगतो तुम्हाला, पण मग ती इथं ह्या पॉईंटवर डेफिनेशन जर सांगितलं तुम्हाला मी, तुम्हाला लगेच समजेल ती डेफिनेशन. ओके, आता आपण परफॉर्म एक्सपेरिमेंट ऑन माईसवर एक्सपेरिमेंट परफॉर्म केला आपण. ओके, बाय युझिंग बॅक्टेरिया डिप्लोकॉकस न्यूमोनियम. डिप्लोकॉकस न्यूमोनियम हा बॅक्टेरिया आपण यूज केला. ओके, माईसवर एक्सपेरिमेंट करण्यासाठी. ओके, यूज टू टाईप ऑफ स्ट्रेन, दॅट इज एस स्ट्रेन अँड आर स्ट्रेन. ओके, एस स्ट्रेन आणि आर स्ट्रेन, आता डिफरन्स बिटवीन त्याच्यामध्ये बघू आपण. स्मूथ अँड कॅप्सुलेटेड, इकडे रफ अँड नॉन कॅप्सुलेटेड. इकडे स्मूथ असतो एस स्ट्रेनमध्ये आणि आर स्ट्रेनमध्ये काय असतं, कॅप्सुलेटेड. ओके, आणि pathogenesis and virulent, इकडे नॉन पॅथोजेनेसिस अव्हेरुलंट. पॅथोजेनेसिस अँड व्हेरुलंट, नॉन पॅथोजेनेसिस अँड अव्हेरुलंट. ओके, केस निमोनिया, इकडे नो एनी डिसीज, इकडे एस डिसीज नाही. ओके, आता स्टेप्स बघू आपण त्याच्या. तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशनची डेफिनेशन सांगणार आहे. इथे थोडीशी जागा नाही लिहायला म्हणून मी ती तुम्हाला तोंडी सांगतो मी. ओके, तुम्ही रायटिंग करून घ्या. जर नाही तोंडी सांगितल्यावर जर समजा राहिलं तुमचा तर व्हिडिओ आहे ना, आपला व्हिडिओ कशासाठी, व्हिडिओचा हाच फायदा असतो. व्हिडिओ तुम्ही रिवाइंड करून बघून घ्या, परत बघून घ्या डेफिनेशन. ओके, आता आपण टॉपिकवर आपल्या एस ट्रेनने जर माईसवर आपण एस ट्रेनने एक्सपेरिमेंट केला तर त्याची डेथ होते. जर माईसवर आपण आर स्ट्रेनने एक्सपेरिमेंट केला सेकंड स्टेपमध्ये केला तर त्याचे तो लिव्हिंग होतो तो. ओके, म्हणजे जिवंत होतो, तुम्हाला माहिती आहे. ओके, जर थर्ड स्टेपमध्ये डेल्टा किल एस प्लस आर स्ट्रेन, जर त्याच्यावर माईसवर एक्सपेरिमेंट केला तो लिव्हिंगच होतो. आणि जर फोर्थ स्टेपमध्ये जर मिक्स डेल्टा किल एस प्लस आर स्ट्रेन म्हणजे माईसवर एक्सपेरिमेंट केला त्याची डेथ होते. ओके, आता ह्या पॉईंटवरून तुम्हाला डेफिनेशन सांगतो मी ट्रान्सफॉर्मेशन प्रिन्सिपलची. ट्रान्सफॉर्मेशन डेफिनेशन काय म्हणतो, डिफाईन ट्रान्सफॉर्मेशन प्रिन्सिपल लिहून घे. चला याच्यावर राईटिंग करा. ओके, समथिंग इज ट्रान्सफर फ्रॉम एस ट्रेन टू आर स्ट्रेन, दिस इज कॉल्ड एज ट्रान्सफॉर्मेशन प्रिन्सिपल. ओके, समजलं तुम्हाला? परत सांगतो मी आता. समथिंग इज ट्रान्सफर फ्रॉम म्हणजे काहीतरी ट्रान्सफर होते एस ट्रेन टू आर स्ट्रेनपर्यंत, त्यालाच आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन प्रिन्सिपल. ओके, डेफिनेशन जर लक्षात लिहायला थोडंसं काय झालं असेल तर व्हिडिओ रिवाइंड करून बघून घ्या परत. ओके, सोपं आहे काय सोपं आहे, एवढं काही विषय नाही. हा चॅप्टर पण आपण चालू केला, आता लवकर संपवायचा प्रयत्न करू. ओके, आपलं पेपर आहे आता 12वीचे बोर्डाचे फायनल पेपर आता म्हणजे डिक्लेअर करता येते. अजून मेपर्यंत पेपर असतील आपले, मग त्याच्यामुळे लवकर सिलेबस संपवा लागेल मला पण. ओके, तुम्ही मला असं सपोर्ट करत राहा. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करून द्या. ओके, थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, आपण आज बघतोय एव्हरी मॅकेल्डी अँड मॅकर्टी एक्सपेरिमेंट. ओके, नाव थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण थेरी सोपी, त्याचं काही एवढं विशेष नाही. ओके, एव्हरी मॅकर्डी अँड मॅकर्टी एक्सपेरिमेंट. ओके, दिस एक्सपेरिमेंट ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मेशन प्रिन्सिपल. ओके, ट्रान्सफॉर्मेशन प्रिन्सिपल, दिस एक्सपेरिमेंट ऑल्सो कॉल्ड ट्रान्सफॉर्मेशन प्रिन्सिपल. Okay, they are isolated carbohydrate, protein and DNA from mice which injected by delta kill S plus R strain. Okay, S plus R strain आपण एक्सपेरिमेंट आपण एक त्या मागच्या एक्सपेरिमेंट ग्रिप्थ एक्सपेरिमेंट बघितलं पण S plus R strain होतं बघा. तर ते शेवटचा पॉईंट होतो, ते शेवटच्या पॉईंटमध्ये काय होतं, S plus R strain होतं ना. आता ते S plus R strain तेवढा पॉईंटच समजा, असं समजा का तेवढा पॉईंटचाच हा एक टॉपिक आहे, एक न्यू टॉपिक आहे. S plus R strain जर आपण माईसवर एक्सपेरिमेंट केला तर तेव्हा डेथ का होतं त्याच्यावर सगळं हे येते. ओके, डेफिनेशन झाली एस प्लस आर स्ट्रेनची ती. आणि या बघा इथं एक्सपेरिमेंट दाखवलं बघा मी का. आर स्ट्रेन इथं एक आपण हे घेतलंय, एक भांडं घेतलं, असे 4 भांडी घेतली. इथं त्याच्यात बघा हे मोठे डॉट दिसतात, हे म्हणजे काय तुमचे आर स्ट्रेन, आणि छोटे डॉट दिसतंय म्हणजे काय डॉट 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 एकदम छोटे एस स्ट्रेन आहे. ओके, एस स्ट्रेन आर स्ट्रेन. ओके, इथं पण आर स्ट्रेन एस स्ट्रेन दाखवलेले. आणि या थर्ड ट्यूबमध्ये काय होतं माहिती का, म्हणजे थर्ड तिसऱ्या भांड्यात काय होतं, आर स्ट्रेन आणि आर स्ट्रेन पासिंग होती एस ट्रेनमध्ये. ओके, एस ट्रेनमध्ये पासिंग होती, ते कन्वर्ट काय ते आर स्ट्रेन एस ट्रेनमध्ये कन्वर्ट होते ती. याला काय म्हणते, कार्बोहायड्रेट ऑफ डेल्टा किल एस ट्रेन. ओके, कार्बोहायड्रेट डेल्टा किल. ओके, एस ट्रेनमध्ये काय प्रोटीन ऑफ डेल्टा किल, डीएनए ऑफ डेल्टा किल. ओके, डीएनए ऑफ डीऑक्झीराइबो न्यूक्लियस. ओके, conclusion बघू. The third test tube R strain change into S strain. The third test tube हे बघा, third test tube R strain change into S strain. Okay, due to DNA carries genetic material. DNA का carry करतो, genetic material. Due to DNA carries genetic material and this is known as genetic material. Okay, so by every McCurdy and McCurdy experiment ते नावापेक्षा ते theory सोपी त्याची, एवढं काही विषय नाही त्याच्यामध्ये. ओके.
फ्रेंड्स आपण आता बघतोय जीन. ओके मित्रांनो, हा जीन टॉपिक आहे ना, हा आहे ना काही याच्यात अवघड काही नाही, 4च पॉईंट आहेत फक्त, ते बी सोपे. यातला आहे ना, हा आहे ना तुम्हाला एंट्रन्ससाठी विचारू शकता, नीट JEE साठी, किंवा आहे ना बोर्डला आला तर आहे ना, आला तर 2 मार्काला कंपल्सरी, म्हणजे आला तर येऊ शकतो 2 मार्क. आणि याचं MCQ साठी पण इम्पॉर्टंट आहे. ओके सांगतो तुम्हाला मी. स्मॉल सेगमेंट ऑफ DNA. जीन म्हणजे काय? स्मॉल सेगमेंट ऑफ DNA स्मॉल सेगमेंट असं जीन म्हणजे. ओके, टर्म कॉइंड बाय जॉन्सननी टर्म कॉइंड केलेली, म्हणजे जॉन्सनने. ओके, स्ट्रक्चर डिस्कवर्ड बाय कोण? स्ट्रक्चर डिस्कवर्ड केलं जीनचं, TH मॉर्गननी डिस्कवर्ड केलं जीनचं स्ट्रक्चर. ओके, तर युनिट ऑफ इनहेरिटन्सेस, हा कशाचं युनिट आहे? इनहेरिटन्सेसचं युनिट आहे. ओके, झालं ते एवढं सोपं आहे, त्यात एवढं नाही. ओके, मॉडर्न ॲक्सेप्ट अँड कन्सेप्ट ऑफ जीन. ओके, सिस्टोर्न युनिट ऑफ एक्सप्रेशन्स. सिस्टम म्हणजे युनिट ऑफ एक्सप्रेशन्स. म्युटॉन म्हणजे काय? युनिट ऑफ म्युटेशन. रिकॉन म्हणजे काय? युनिट ऑफ रिकॉम्बिनेशन. ओके, झालं ते झालं मॉडर्न एक्सेप्ट अँड एक्सपेरिमेंट. ओके, आता आपण बघू न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड म्हणजे काय? न्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA प्लस RNA दोघांचं कॉम्बिनेशन, त्याला आपण न्यूक्लिक ॲसिड म्हणतो. ओके, स्ट्रक्चर अँड फंडामेंटल युनिट ऑफ न्यूक्लिक ॲसिड. स्ट्रक्चर अँड फंडामेंटल युनिट आहे न्यूक्लिक ॲसिड म्हणजे. ओके, न्यूक्लियोटाइड काय? पेंटा शुगर प्लस नायट्रोजन बेसिस प्लस फॉस्फेट ग्रुप. पेंटा शुगर काय? न्यूक्लियोटाइड काय असतं? न्यूक्लियोटाइड काय असतं? पेंटा शुगर प्लस नायट्रोजन बेसिस प्लस फॉस्फेट ग्रुप. ओके, नंतर न्यूक्लियोसाइड म्हणजे काय असतं? फॉस्फेट ग्रुप, सॉरी, पेंटस शुगर प्लस नायट्रोजन बेसिस. ओके, नंतर पेंटस शुगर म्हणजे काय असतं? 5 कार्बन शुगर. ओके, आता तुम्हाला सांगतो DNAचा लॉंग फॉर्म काय असतो? डिऑक्झिरायबो न्यूक्लिक ॲसिड. डिऑक्झिरायबो शुगर, डिऑक्झिरायबो न्यूक्लिक ॲसिड. ओके, आणि RNAचं काय? रायबो न्यूक्लिक ॲसिड. आता लॉंग फॉर्म का पेपर जाताना DNA पॉईंट विचारला का बरं, त्याचं लॉंग फॉर्म लिहायचं, RNAचं पण लॉंग फॉर्म लिहायचं. डिऑक्झिरायबोज शुगर. ओके, त्याचं काय आहे फॉर्म्युला? काय? C5H10O4. आणि RNAचं काय म्हणजे रायबो शुगरचं काय? C5H10O5. ओके, स्ट्रक्चर काढायचं. स्ट्रक्चर थोडंसं बरोबर नाही आलं, पण असं स्ट्रक्चर काढायचं आहे. OHCH2. आता हे स्ट्रक्चर तुम्ही 3 डायमेन्शनमध्ये बघितलं ना, आपला बोर्ड 3D नाही तसा, 3 डायमेन्शनमध्ये बघितलं ना, तर तुम्हाला एकदम लगेच समजेल. तुम्ही नेटवर बघा ते 3 डायमेन्शन ऑफ डिऑक्झिरायबो शुगर C5H10O4 बघा, तुम्ही दिसेल तुम्हाला 3D मध्ये, तुम्हाला एकदम लगेच कन्सेप्ट सांगा समजेल. आता काढले मी OHCH2, इथे H जोडायचं, HOH. आता असं 3D मध्ये असतं ना, HOH जे उलटं येतं, OHH. की तसंच रायबोझोम शुगरचं C5H10O5 फॉर्म्युला याचा. OHCH2 HOH. सोपं आहे. ओके, आता आपण हे 3 टॉपिक बघितले आता सध्या. ओके, हॅलो फ्रेंड्स, आपण आता बघतोय न्यूक्लियोटाइड. ओके, न्यूक्लियोटाइड हा पॉईंट आहे ना, मागच्या नाही का आपण याच्यामध्ये बघितलं होतं, मागच्या पॉईंटमध्ये बघितलं होतं आपण, न्यूक्लियोटाइड हा पॉईंट बघितला होता. आता न्यूक्लियोटाइड पॉईंट आहे ना, त्याचं पूर्ण एक आपल्याला सेपरेट पॉईंट बघायचं त्याचा आता. ओके, न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? पेंटॉस शुगर प्लस नायट्रोजन बेसिस प्लस फॉस्फेट ग्रुप. ओके, आता नायट्रोजन बेसिस देर आर 2 टाइप. फर्स्ट वन, प्युरिन्स अँड पायरामाइड. ओके, प्युरिन्स अँड पायरामाइड. प्युरिन्स आर adenine A, guanine G. प्युरिन्स आर ऑलवेज adenine A आणि guanine G असतो. ओके, पायरामाइड आर ऑलवेज थायमिन T अँड सायटोसिन C. ओके, नंतर अँड सायटोसिन C. सॉरी, एक मिनिट. पायरामाइड आर ऑलवेज थायमिन T, युरेसिन U अँड सायटोसिन C. ओके, सॉरी, सायटोसिन लक्षात तुम्हाला लिहायचं ते, म्हणजे बोललो नाही मी ते. प्युरिन्स आर ऑलवेज इक्वल्स टू पायरामाइड. प्युरिन्स हा इक्वल असतो पायरामाइडमध्ये. ओके, प्रत्येक इक्वल निघतो. ओके, DNA RNA म्हणजे काय? DNA लॉंग फॉर्म काय? मला सांगा DNAचं लॉंग फॉर्म काय? डिऑक्झिरायबो न्यूक्लिक ॲसिड. दिस इज कॉल्ड एज DNA, म्हणजे लॉंग फॉर्म त्याचा. आणि RNAचं काय आहे? रायबोज न्यूक्लिक ॲसिड. ओके, आता DNA आणि RNAचं बघू आपण. DNA मध्ये काय असतं? adenine डबल बॉन्ड थायमिन अँड guanine ट्रिपल बॉन्ड सायटोसिन. ओके, adenine डबल बॉन्ड थायमिन अँड guanine ट्रिपल बॉन्ड सायटोसिन. adenine डबल बॉन्ड युरेसिन अँड guanine ट्रिपल बॉन्ड सायटोसिन. ओके, हे लक्षात ठेवायचं पाहिजे. याच्यामध्ये काय आहे की सेम आहे. पण इकडे पहा, guanine अँड सायटोसिन सेम. त्याचं काय लक्षात? एक ट्रिक सांगतो मी. adenine सारखी टी आधी ABCD मध्ये टी आधी येतो ना, ABCD PQRS T U, टी नंतर यू होतं ना. मला लक्षात ठेवायचं, DNA म्हटलं का टी आधी आणायचं, RNA म्हटलं की यू नंतर आणायचं. हे ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही. फॉस्फेट ग्रुप ऑब्टेन्ड फ्रॉम फॉस्फरिक ॲसिड H2PO4. फॉस्फेट ग्रुप ऑब्टेन होतो फॉस्फरिक ॲसिडमध्ये, आणि त्याला आपण H2PO4 पण म्हणतो. ओके,
स्ट्रक्चर, ते स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाइड. स्ट्रक्चर काय आता, स्ट्रक्चर काय माहिती का, स्ट्रक्चर असं काढायचं एक. हे बघा इथं ओ ऑक्सिजन बॉन्ड आहे बरं का, इथं ओ आहे, तुम्ही काही रिंग म्हणून नाही काढलं मला, ते ऑक्सिजन बॉन्ड इथं. ओके, इथं C2H5 बॉन्ड खाली H, म्हणजे याला काय म्हणतात फॉस्फेट ग्रुप पीजी म्हटलं ते चालतं, त्याला काही शॉर्टकट पीजी लिहून दिलं तरी काय होत नाही. पण मग लॉंग पूर्णच द्या तुम्ही कसं. पण काय ते चेक करून काय ते काही छोट्या छोट्या गोष्टी काढते आणि मार्क कमी करताय. तसं तुम्ही असं कसं ठेवायचे नाही पेपर लिहिताना, सगळं क्लिअर कट टू कट लिहायचं, म्हणजे असं कुठं आपलं मार्क गेलं नाही पाहिजे असं विचार करतो. ओके, पीजी म्हणजे फॉस्फेट ग्रुप. ओके, नंतर काय HOH. ओके, OHH याला काय म्हणजे नायट्रोजन बेसिस NB. नायट्रोजन का बरं याला नायट्रोजन बेसिस NB म्हणलो आपण, कारण इथं पण आहे ना HOH, इथं पण आहे, पण उलट आहे बघा, इथं OH खाली H, इथं काय HOH असे. ओके, OHH याला नायट्रोजन बेसिस NB म्हणायचं. ओके, सो पण याच्यानंतर DNA आणि RNA हे 2 पॉईंट, DNA RNA. आता यांची डिटेलमध्ये आपण त्यांचे पॉईंट बघणार आहे आपण. ओके, हॅलो फ्रेंड्स, आपण बघतोय आता DNA. ओके, DNA पॉईंट बघतोय. DNA मित्रांनो, DNA पॉईंट इम्पॉर्टंट पण आहे आणि मोठा पण आहे खूप. यालाच आपल्याला 2-3 लेक्चर जास्त लागतील आपण याला या पॉईंटला, कारण हा म्हणजे हा पॉईंट आहे का, याची पुढे अजून नाही DNA रेप्लिकेशन आहे, अजून DNAचा ते पॉईंट नाही, 6 पॉईंट नाही यांचे, परत म्हणजे यांची इन्फॉर्मेशन काही, यांचे पॉईंट आहे काही, त्याच्यामुळे थोडंसं मोठं आहे. ओके, समजून घ्या. 100 पॉईंट यायचं काय एवढं नाही. ओके, DNA म्हणजे काय, डिऑक्झिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. ओके, सांगितलं तुम्हाला मी, डिऑक्झिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. ओके, DNA हा डबल स्टँडर्ड असतो. तुम्ही DNA स्ट्रक्चर माहिती असेल तुम्हाला, मागच्या वर्षी होतं आपल्याला 11वीला DNA स्ट्रक्चर माहिती आहे तुम्हाला. ओके, DNA हा डबल स्टँडर्ड. ओके, आणि हा पॉईंट आहे ना DNAचा एंट्रान्सच्या थ्रू खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर प्रश्न असतातच याच्यावर शक्यतो पेपरला. ओके, तुम्हाला नीटला सिटीला. लोकेटेड इन न्यूक्लियस मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्ट. लोकेटेड कुठं सापडतो DNA कुठं, न्यूक्लियस मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्टमध्ये. ओके, नायट्रोजन बेसिस ॲडेनाइन डबल बॉन्ड थायमिन ग्लुकोसाइड. हा प्रश्न लोकेटेड इन न्यूक्लियस मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट, हा MCसाठी आला होता का यावर्षी, हा पॉईंट यावर्षी नाही, सॉरी मागच्या वर्षी प्रश्न आला होता हा 2019 मध्ये ना, याला CETला आला होता प्रश्न. ओके, CETला का नीटला काहीतरी आला होता, पण आला होता प्रश्न हा इम्पॉर्टंट, म्हणजे पाहिला नाही लगेच प्रश्न मी सुरुवात झाली नेमकं चालू केलं निकडं लगेच पॉईंट प्यायला लागले. ओके, नायट्रोजन बेसिस ॲडेनाइन डबल बॉन्ड थायमिन आणि ग्लुकोसाइड तुम्हाला सांगितलं मी. ओके, स्ट्रक्चर ऑफ DNA डिस्कवर्ड बाय वेस्टर्न आणि ग्रीक नावाचे दोघं सायंटिस्ट होते, दोघांनी ते DNA स्ट्रक्चर डिस्कवर केलं. ओके, बाय युझिंग टेक्निक एक्सरे क्रिस्टलोग्राफी. एक्सरे टेक्निक वापरतात ते क्रिस्टलोग्राफीच्या थ्रू. ओके, इट कॅरी जेनेटिक इन्फॉर्मेशन इन्क्लुडिंग ते काय करतं, DNA काय करतो, जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करतो. ओके, जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे बॉडीची आपली ग्रोथ, अजून बॉडीचं आपलं एक्सेट्रा आपलं सर्व ते कॅरी करतं आपलं DNA. ओके, DNA खूप इम्पॉर्टंट असतो आपण. ओके, इन्क्लुडिंग फॉलोइंग पॉईंट. ओके, फर्स्ट डबल हेलिक्स, सेकंड स्ट्रक्चर ऑफ इच स्ट्रँड, सेकंड थर्ड पोलॅरिटी, फोर्थ प्युरिन्स अँड पॅरामीटर रेशिओ, नंतर डायमेन्शन, नंतर फंक्शन ऑफ DNA. ओके, हे 7 पॉईंट आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आपण यांचं परत एक्सप्लेनेशन करणार आहे आता आपण, हे 7 पॉईंटचं. पण याच्या आधी आपण आता याच्यानंतर मी म्हणजे हे रफ केलं नंतर याच्यानंतर ना DNA स्ट्रक्चर घेणार आहे. ओके, DNA स्ट्रक्चर खूप इम्पॉर्टंट आहे, आणि तुम्ही नाही 7 पॉईंट पण इम्पॉर्टंट आहे. DNA विचारलं नाही 7 पॉईंट लिहून टाकायचे डायरेक्ट. मी काय करत स्ट्रक्चर काढले नाही 7 पॉईंट पण लिहित, म्हणजे तुमच्या परत रिकॉल तुमच्या परत लक्षात राहील, रिमेंबर ठेवा तुम्ही. ओके, 7 पॉईंट मी आता DNAचं स्ट्रक्चर काढता येतो. ओके फ्रेंड्स, मित्रांनो, आपण आता बघतोय स्ट्रक्चर ऑफ DNA. ओके, स्ट्रक्चर ऑफ DNA म्हणजे DNA स्ट्रक्चर कसं काढायचं तुम्हाला सांगणार आहे, एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. बघा, DNAची ना ब्रीथ किती असते माहिती का, ब्रीथ हे बघा 5 प्राईम टू सॉरी ब्रीथ म्हणजे ब्रीथ किती असते त्याची 20 अँगस्ट्रॉम असते. ओके, 20 अँगस्ट्रॉम त्याची ब्रीथ असते. ओके, आणि बघा हे DNA हा DNA काढताना कसं काढायचं माहिती का, इकडे बघा तुम्ही एक मिनिट, हे मधले दिसते की, हे मधले पॉईंट दिसते, पॉईंट माझे एका लाईनीत नाही आलेले बघा, एका रेषेत नाही आले बघा, कशी थोडी वाकडे झाली तशी वाकडे झाली पाहिजे तुमची पण. ओके, असं सेम जर आले तर DNA म्हणजे असं बरोबर नाही म्हणताय DNA द्या तुम्हाला, तिथं मार्क 0 भेटतील. त्यामुळे DNA ना असं कधी कसं सरळ नाही द्यायचं. नाही ते बघा काही मुलं असं, सॉरी एक मिनिट, काही मुलं काय करतात DNA कसं काढता माहिती का, हे बघा असं काढतात, आणि यालाच असं म्हणजे एकदम म्हणजे एक सेम रेषेमध्ये येतात. तरी माझं भाऊ रेषेमध्ये म्हणजे डॉट एका लाईन खाली आली नाही, तरी वेगवेगळे डॉट आले माझे. ओके, असं तसं DNA काढायचं नाही, एका खाली एक डॉट आले पाहिजे असं DNA काढायचं नाही त्याचं. ओके, ते एकदम इम्पॉर्टंट गोष्ट त्याच्यामध्ये. ओके, आणि DNA
सोपं डीएनए काढायचं. आणि त्यामध्ये डीएनएचे काय सांगितलं आपण ते ॲड अँड डबल बॉन्ड थायमिन. ओके, ॲड अँड डबल बॉन्ड थायमिन असतं त्याच्यामध्ये, गिव्हन बॉन्ड सायटोसिन असतं. हे तिथं असं म्हणजे प्रत्येकात मेन्शन करायचं, लिहून घ्यायचं प्रत्येकात. काही थोडंसं भरेल दिसतो डीएनए, थोडं बाहेर दिसतो डीएनए दिसायला, आणि थोडं द्यायचं राहून गेलं मला ठीक आहे. ओके, आणि 100 पी असते त्याच्यामध्ये, 100 पेअर असते याच्यात. ॲड अँड गिव्हन ट्रिपल सायटोसिन याचे ना 100 पेअर असतं प्रत्येक याच्यामध्ये, प्रत्येक याच्यात. ओके, तर 100 पेअर असताना मध्ये 100 पेअरला आपण काय म्हणायचं, 10 बी 10 बेस पेअर, 10 बेस पेअर. ओके, आणि जेव्हा डीएनएची ना इथून तर इथपर्यंत म्हणजे मेजर टू मायनर ग्रुप पर्यंत आहे ना, त्याचं अँगस्ट्रॉम किती असतं, 34 अँगस्ट्रॉम असतं. ओके, आणि हा मेजर ग्रुप, हा मायनर ग्रुप, सॉरी हा मेजर ग्रुप मोठा जो दिसतो तो मेजर ग्रुप, आणि छोटा दिसतो तो मायनर ग्रुप. ओके, लक्षात ठेवायचं. एक मिनिट, तुम्हाला मुलांना अँगस्ट्रॉम म्हणजे माहिती काय? अँगस्ट्रॉम अँगस्ट्रॉम आहे बघा ना, अँगस्ट्रॉम, हा अँगस्ट्रॉम माहिती काय? अँगस्ट्रॉमचं युनिट काय सांग तुम्हाला, लक्षात ठेवा तुम्ही, इम्पॉर्टंट खूप आहे. इथं लिहितो मी, वरती लिहितो, 1 अँगस्ट्रॉम इक्वल्स टू 10⁻⁻10 मीटर. हे इम्पॉर्टंट आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे. ओके, लक्षात ठेवा, एकदम सोपं आहे डीएनए स्ट्रक्चर. याच्यानंतर आपण ते 6 पॉईंट बघितले, ते पॉईंट आपण बघणार याच्यानंतर. ओके.